नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महिलांना व्यवसाय करण्यासाठी सुवर्ण संधी आलेली। आता महिलांना व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकार 7.5 लाख रुपयाची मदत करणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने राणी दुर्गावती योजना आता महाराष्ट्रात लागू केलेली आणि याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, कशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा कशा पद्धतीने या योजनेचा क्रायटेरिया असणार आहे, त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, भारतीय समाजात महिलांचे स्थान सन्माननीय असूनही आजही काही समाज घटक, विशेष म्हणजे आदिवासी महिला, शिक्षक, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रात मागे पडले आहेत। महाराष्ट्र सरकारने या सामाजिक विषमतेवर मात करत राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। मित्रांनो, राणी दुर्गावती या भारतातील शूर, बुद्धिमान आणि देशभक्त राणी होत्या। त्यांनी न्याय, सुरक्षा आणि स्त्री सन्मानाचे उत्तम उदाहरण उभं केले। म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्याच नावाने योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश काय असणार आहे तर राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना ही योजना महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना सर्वांगीण सक्षम करण्यासाठी आखली गेली आहे। या योजनेमधून खालील मुख्य उद्दिष्टांवर राज्य सरकारने भर दिलेला आहे। मित्रांनो, यात शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्य व पोषण आणि आर्थिक स्वावलंबन सुद्धा याच्यावर सुद्धा भर दिली जाणार आहे। त्यानंतर शासकीय योजनांचा लाभ आदिवासी महिलांपर्यंत जास्तीत जास्त करून पोहोचावा हे सुद्धा या योजनेअंतर्गत बघितलं जाणार आहे। मित्रांनो, त्यानंतर सामूहिक बचत गटाचे बळकटीकरण करण्याचं काम सुद्धा राणी दुर्गावती योजनेअंतर्गत केलं जाणार आहे। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तुम्ही या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतात, तर या योजनेचा लाभ अनुसूचित जमातीतील पात्र महिलांना दिला जातो। लाभ घेताना स्वतःच अर्ज करणे आवश्यक आहे आणि अर्जदार स्त्री असावी ही प्राथमिक अट असणार आहे। मित्रांनो, या योजनेतील काही मुख्य वैशिष्ट्ये असणारे ते म्हणजे 100% आर्थिक सहाय्य आदिवासी महिलांना कशा पद्धतीने देण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थींना इतर योजनांप्रमाणे आर्थिक सहभाग भरावा लागत नाही। आदिवासी महिलांना 100% अनुदान स्वरूपात मदत दिली जाते, ज्यात व्यक्तिगत योजनांसाठी 50,000 रुपयाची मदत मिळू शकते आणि सामूहिक योजनांसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतची मदत आदिवासी महिलांना मिळू शकते राणी दुर्गावती योजनेअंतर्गत। त्याचबरोबर इतर योजनांसोबत एकत्रित लाभ सुद्धा राणी दुर्गावती योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। मित्रांनो, या योजना इतर विभागांद्वारे महिला व बालकल्याण, कृषी, पशुवर्धन, मत्स्य व्यवसाय इत्यादी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी पूरक आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जातं। उदाहरणार्थ, रुग्णालय रिक्षा म्हणजे गुलाबी रिक्षा योजना या अंतर्गत सुद्धा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर शेळी मेंढी वाटप योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। दूध व्यवसायासाठी दूध व्यवसाय करण्यासाठी जनावरांची वाटप होईल। त्यानंतर एकात्मिक कुक्कुट विकास अंतर्गत सुद्धा लाभ मिळू शकतो। त्यानंतर कृषी सिंचन उपकरण व सौरपंप, त्यानंतर मासेमारी साधने खरेदी करण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य यांना दिलं जाणार आहे। मित्रांनो, त्यानंतर बचत गटासाठी खास सोय करण्यात आलेली ती म्हणजे स्वयंसहायता महिला बचत गट तयार करून त्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे दिलं जाणार आहे। यामधून महिलांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू करणं शक्य होणार आहे। मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की महिलांना कशा पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येणार आहे, त्यासाठी ही राणी दुर्गावती योजना महत्त्वपूर्ण मुद्दा ठरणार आहे। मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ तुम्ही मिळवून घेऊ शकतात, त्यात वैयक्तिक व्यवसायात तुम्हाला असणार आहे शिवणकाम यंत्र, त्यानंतर भाजीपाला विक्री गाडी, ब्युटी पार्लर आणि पत्रवाडी बनवणारी यंत्रणा। मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही राणी दुर्गावती योजनेअंतर्गत याचा लाभ घेऊ शकतात वैयक्तिक व्यवसाय करण्यासाठी। आता सामूहिक व्यवसायासाठी तुम्हाला कशा पद्धतीने मदत मिळणार आहे तर मसाला कांडप यंत्र, आटा चक्की, दूध संकलन केंद्र, शुद्ध पेयजल विक्री केंद्र, बेकरी उत्पादन युनिट आणि नाश्ता केंद्र एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही सामूहिक व्यवसायासाठी या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात राणी दुर्गावती योजनेअंतर्गत। आता या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे तर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्य व जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। त्यात महिला अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, योजना तज्ज्ञ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो,
यात अजून काही महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जाणार आहेत, जसे की सर्व आदिवासी महिलांना शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे, त्यांच्या गरजानुसार लाभ मिळवून देणे, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे आणि अर्ज प्रक्रियेत सुद्धा मदत केली जाणार आहे. मित्रांनो, विशेष बाबी सुद्धा याच्यामध्ये ठेवण्यात आले, जसे की दिव्यांग, विधवा, परित्या आणि एकल महिलांना या योजनेत प्राधान्य दिलं जाणार आहे. स्थानिक गरजेनुसार नवीन योजना लागू करता येतात. मित्रांनो, त्यानंतर डिजिटल साक्षरता, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि बाजार उपलब्धता यावर सुद्धा भर दिली जाणार आहे राणी दुर्गावती योजनेअंतर्गत. आता याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, हाही महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्या मनात पडला असेल मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क करावा लागेल किंवा आवश्यक कागदपत्रांसह तुम्हाला तिथं अर्ज सादर करणं गरजेचं असणार आहे. जरी योजनेमध्ये निवड झालं त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि अनुदान मिळून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात राणी दुर्गावती योजनेअंतर्गत. तर अशा पद्धतीने राज्यात राणी दुर्गावती योजना ही आदिवासी महिलांसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांना व्यवसायाकडे प्रोत्साहन करण्यासाठी ही खूप महत्त्वाची योजना ठरणार आहे. मित्रांनो, याचा शासन निर्णयही आलेला आहे आणि तो शासन निर्णयाची PDF आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो ती डाउनलोड करून तुम्ही तो शासन निर्णय वाचू शकता. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त आदिवासी महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो.